नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वित्तीय बाजार या पाठामधील नाणे बाजारामधील महत्त्वाचे भागीदार तसेच नाणे बाजाराची साधने अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजारामधील महत्त्वाचे भागीदार, तर त्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे भागीदार आहेत? नंबर 1 आहे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। तर नाणे बाजारातील हा प्रमुख भागीदार आहे। नाणे बाजारामधील हा कसा भागीदार आहे? प्रमुख भागीदार आहे। आणि रिझर्व्ह बँक नाणे बाजारामार्फत पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते। रिझर्व्ह बँक काय करते? तर नाणे बाजारामार्फत पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते व वित्त धोरण राबवते। नाणे बाजारामार्फत RBI काय करते? तर पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते व वित्त धोरण राबवते। तसेच रिझर्व्ह बँक सरकारच्या वतीने प्रतिभूतीचे वाटप करते। आणि RBI काय करते? रिझर्व्ह बँक सरकारच्या वतीने प्रतिभूतीचे वाटप करते व विमेकरी म्हणूनही काम करते। विमेकरी म्हणून सुद्धा काम करते। तसेच रिझर्व्ह बँक बाजारातील मध्यस्थ व नियंत्रक म्हणून काम करते। रिझर्व्ह बँक काय करते? बाजारातील मध्यस्थ व नियंत्रक म्हणून काम करते। मध्यस्थ व नियंत्रक म्हणून रिझर्व्ह बँक काम करते। तर नाणे बाजारामधील RBI काय आहे? एक महत्त्वाचा भागीदार आहे। नंबर 2 आहे केंद्र सरकार। तर केंद्र सरकार नाणे बाजारामध्ये राजकोषीय पत्राद्वारे कर्ज घेतात। केंद्र सरकार काय करतात? नाणे बाजारामध्ये राजकोषीय पत्राद्वारे कर्ज घेतात आणि या राजकोषीय पत्राद्वारे केंद्र सरकार कर्ज घेतात। तसेच मध्यवर्ती बँक राजकोषीय पत्राची विक्री करते। आणि मध्यवर्ती बँक काय करते? राजकोषीय पत्राची विक्री करते। तसेच राजकोषीय पत्रे हा शून्य जोखीम दस्तऐवज आहे। राजकोषीय पत्रे हा कसा दस्तऐवज आहे? शून्य जोखीम दस्तऐवज आहे। तसेच या जोखीम विरहित पद्धतीमुळे बँक, व्यवसाय संस्था इत्यादी राजकोषीय पत्राची खरेदी करतात। आणि ही जोखीम विरहित पद्धत असल्यामुळे या जोखीम विरहित पद्धतीमुळे बँका असतील तसेच व्यवसाय संस्था इत्यादी काय करतात? राजकोषीय पत्राची खरेदी करतात। तसेच सरकारला अल्प कालावधीत कर्ज किंवा निधी पुरवतात। आणि हे काय करतात? मग बँक असेल, व्यवसाय संस्था असेल तर राजकोषीय पत्राची खरेदी करतात आणि सरकारला अल्प कालावधीत कर्ज किंवा निधी पुरवतात। राज्य सरकार निधी उभारणीसाठी बॉन्डची विक्री करते। राज्य सरकार निधी उभारण्यासाठी बॉन्डची विक्री करते। तसेच त्यास राज्य विकास कर्ज असे म्हटले जाते। त्यास काय म्हटले जाते? राज्य विकास कर्ज असे म्हटले जाते। आता नंतरचं महत्त्वाचे भागीदार आहे आणि ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम। तर खेळते भांडवल उभारण्यासाठी सर्व सूचीबद्ध सरकारी कंपनी व्यापारी विपत्राची विक्री करतात। व्यापारी विपत्राची विक्री कोण करते? तर खेळते भांडवल उभारणीसाठी सर्व सूचीबद्ध सरकारी कंपनी व्यापारी विपत्राची विक्री करतात आणि नाणे बाजारामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या निधी उभारतात। नाणे बाजारामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या निधी उभारतात। तर नंतरचा भागीदार आहे शेड्यूल्ड व्यापारी बँका। तर शेड्यूल्ड व्यापारी बँका या नाणे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घेणाऱ्या व देणाऱ्या असतात। शेड्यूल्ड व्यापारी या बँका असतात या नाणे बाजारामध्ये काय करतात? तर नाणे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्ज घेणाऱ्या व देणाऱ्या असतात। मोठ्या प्रमाणात कर्ज देणाऱ्या व घेणाऱ्या नाणे बाजारामध्ये हा शेड्यूल्ड व्यापारी बँका असतात। आणि कॉल मनी मार्केट असेल, शॉर्ट नोटीस मार्केट असेल, तसेच रेपो आणि रिव्हर्स रेपो मार्केटमध्ये कर्ज देतात व घेतात।
नंतरचा भागीदार आहे आणि तो म्हणजे विमा कंपनी. तर विमा कंपनी तर सर्वसाधारण आणि जीवन विमा कंपनी दोन्ही नाणे बाजारामध्ये निधीचा पुरवठा करतात. जे सर्वसाधारण आहेत आणि ज्या जीवन विमा कंपनी या दोन्हीही काय करतात, नाणे बाजारामध्ये निधीचा पुरवठा करतात. तसेच या कंपन्या भांडवल बाजारातील साधनामध्ये अधिक गुंतवणूक करतात. आणि या कंपन्या काय करतात, भांडवल बाजारांची जी साधने असतात, भांडवल बाजारातील साधने, तर या साधनामध्ये अधिक गुंतवणूक करतात. तसेच नाणे बाजारातील विमा कंपन्यांची भूमिका मर्यादित असते. आणि नाणे बाजारातील जी विमा कंपन्यांची भूमिका असते ती कशी असते, मर्यादित असते. अमर्यादित असते का, नाही. नाणे बाजारामधील विमा कंपन्यांची भूमिका मर्यादित असते. आणि विमा कंपनी हा काय आहे, नाणे बाजारातील महत्त्वाचे भागीदार आहे. लक्षामध्ये. तसेच परस्पर निधी, नंतरचा महत्त्वाचे भागीदार आहे परस्पर निधी. तर म्युच्युअल फंड. तर म्युच्युअल फंड लोकांच्या गुंतवणुकीच्या विविध उद्दिष्टासाठी विविध योजना देतात. म्युच्युअल फंड काय करतात, लोकांच्या गुंतवणुकीच्या विविध उद्दिष्टांसाठी विविध योजना देतात. आणि म्युच्युअल फंड योजना या तरल योजना आहेत. म्युच्युअल फंड योजना या कशा योजना आहेत, तरल योजना आहेत. आणि या योजनाचे उद्दिष्ट नाणे बाजारातील साधनामध्ये गुंतवणूक ही आहे. आणि या योजनांचे उद्दिष्ट काय आहे, तर नाणे बाजारातील साधनामध्ये गुंतवणूक हे आहे. नाणे बाजारातील साधनामध्ये गुंतवणूक हे या योजनांचे काय आहे, उद्दिष्ट आहे. आता अधिक माहितीसाठी सांगतो. तर म्युच्युअल फंड हे एक प्रकारचे साधन आहे आणि जे गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करते आणि प्रतिभूतीमध्ये जसे भाग, बॉन्ड, नाणे बाजारांची साधने आणि इतर संपत्तीमध्ये गुंतवणूक करते. लक्षात, म्युच्युअल फंड हे काय आहे, एक साधन आहे आणि जे गुंतवणूकदाराकडून निधी गोळा करते. गुंतवणूकदाराकडून काय करते, निधी गोळा करते आणि प्रतिभूतीमध्ये जसे भाग असेल, बॉन्ड असेल, नाणे बाजाराची साधने असेल आणि इतर संपत्तीमध्ये गुंतवणूक करते. लक्षामध्ये. आता नंतरचा भागीदार आहे बिगर बँकिंग वित्तीय संस्था. बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजेच बिगर बँकीय वित्त संस्था त्यांच्याकडील निधी सरकारी प्रतिभूती, बॉन्ड्स इत्यादीमध्ये गुंतवणूक करतात. इत्यादीमध्ये काय करतात, गुंतवतात. म्हणजेच बिगर बँकिंग वित्तीय संस्था ह्या त्यांच्याकडील निधी असतो आणि हा निधी सरकारी प्रतिभूती असेल, बॉन्ड्स असेल इत्यादीमध्ये गुंतवणूक करतात. तसेच बिगर बँकिंग वित्तीय संस्था उदाहरणार्थ कोणत्या आहेत, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. बिगर बँकिंग वित्तीय संस्थाचं उदाहरण आहे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. लक्षात. तसेच नंतरचा भागीदार आहे आणि तो म्हणजे व्यवसाय संस्था. व्यापारी पतपत्र हे अल्प मुदतीची वचन चिठ्ठी आहे. व्यापारी पतपत्र काय आहे, तर हे अल्प मुदतीची वचन चिठ्ठी आहे. दीर्घ मुदतीची वचन चिठ्ठी आहे का, नाहीत. तर व्यापारी पतपत्र हे अल्प मुदतीची वचन चिठ्ठी आहे. त्याद्वारे व्यवसाय संस्था कर्ज घेतात. त्याद्वारे व्यवसाय संस्था काय करतात, कर्ज घेतात. आणि जेव्हा बँक ठेव प्रमाणपत्र विक्रीस काढते तेव्हा व्यवसाय संस्था त्या खरेदी करून बँकेस कर्ज पुरवठा करतात. बघा, जेव्हा बँक ठेव प्रमाणपत्र विक्रीस काढते तेव्हा व्यवसाय संस्था काय करतात, त्या खरेदी करतात आणि खरेदी करून काय करतात, बँकेस कर्ज पुरवठा करतात. लक्षामध्ये. नंतरचा भागीदार आहे प्राथमिक विक्रेते. तर सरकारी प्रतिभूतीमधील व्यवहार वाढविण्यास यांची प्रमुख भूमिका असते. सरकारी प्रतिभूतीमधील व्यवहार वाढवण्याची यांची काय असते, प्रमुख भूमिका असते, महत्त्वाची भूमिका असते. आणि ते सरकारी प्रतिभूती खरेदी करतात. ते काय करतात, सरकारी प्रतिभूती खरेदी करतात. तसेच त्यासाठी भाग विक्री हमीदार म्हणून काम करतात. आणि तसेच त्यासाठी काय म्हणून काम करतात, तर भाग विक्री हमीदार म्हणून काम करतात. तर त्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे नाणे बाजाराची साधने किंवा नाणे बाजारातील साधने. तर नाणे बाजारातील कोणकोणती साधने आहे नाणे बाजाराची,
नाणे बाजारातील साधने. तर नाणे बाजारामध्ये फक्त अशाच वित्तीय साधनांचा वापर केला जातो जे पैशासाठी तात्काळ पर्याय असतात. नाणे बाजारामध्ये अशाच वित्तीय साधनांचा वापर केला जातो की जे पैशासाठी तात्काळ पर्याय असतात. पैशासाठी काय असतात? तात्काळ पर्याय असतात. आणि यापैकी काही साधने खाली स्पष्ट केली आहेत. आणि यासाठी काही साधने आहेत ती पुढील प्रमाणे स्पष्ट केली आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे कॉल मनी आणि नोटीस मनी. नंबर 1 काय आहे? कॉल मनी आणि नोटीस मनी. तर भारतामध्ये नाणे बाजाराचे कॉल मनी आणि नोटीस मनी हे महत्त्वाचे घटक आहेत. भारतामध्ये नाणे बाजाराचे कोणते महत्त्वाचे घटक आहेत? तर कॉल मनी आणि नोटीस मनी हे महत्त्वाचे घटक आहेत. कॉल मनीमध्ये अति अल्प मुदतीची कर्ज दिली जातात. कॉल मनीमध्ये कशी कर्ज दिली जातात? तर अति अल्प मुदतीची कर्ज दिली जातात. दीर्घ मुदतीची कर्ज दिली जातात का? नाही. अति अल्प मुदतीची कर्ज दिली जातात. तसेच उदाहरण आहे 1 दिवसासाठी. कशी कर्ज दिली जातात? 1 दिवसासाठी नोटीस मनीमध्ये कर्ज दिली व घेतली जातात. नोटीस मनीमध्ये कर्ज दिली व घेतली जातात. किती दिवसात? 1 दिवसात. ज्याची मुदत 2 दिवस ते 14 दिवस असते. त्याची मुदत किती असते? 2 दिवस ते 14 दिवस असते. 14 दिवसापेक्षा जास्त असते का मुदत? नाही. 2 दिवस ते 14 दिवस असते. पैसे देणाऱ्याकडून नोटीस मिळाल्याप्रमाणे कर्जाची परतफेड विशिष्ट मुदतीत करावी लागते. बघा, पैसे देणाऱ्याकडून नोटीस मिळाल्याप्रमाणे काय केले जाते? तर कर्जाची परतफेड विशिष्ट मुदतीत करावी लागते. कर्जाची परतफेड ही विशिष्ट मुदतीत करावी लागते. जेव्हा एखादी बँक तात्पुरत्या पैशाचा तुटवडा जाणवतो तेव्हा दुसरी बँक तो पैसा पुरवते. म्हणून कॉल आणि नोटीस कॉल बाजाराला 2 बँकेतील कॉल मनी बाजार म्हणतात. तर याला काय म्हणतात? बघा, जेव्हा एखादी बँक तात्पुरत्या पैशाचा तुटवडा जाणवतो तेव्हा दुसरी बँक तो पैसा पुरवते. तर म्हणून कॉल मनी आणि नोटीस कॉल बाजाराला 2 बँकेतील कॉल मनी बाजार म्हणतात. 2 बँकेतील कॉल मनी बाजार याला म्हणतात. आलं लक्षामध्ये? तर नंतरचं साधने आहे, नंबर 2 साधने आहे ते म्हणजे राजकोष पत्रे. तर राजकोष पत्रे म्हणजे भारतीय मध्यवर्ती बँकेने केंद्र सरकारच्या वतीने जारी केलेली अल्प मुदतीची प्रतिभूती. बघा, राजकोष पत्रे म्हणजे काय? तर भारतीय मध्यवर्ती बँकेने केंद्र सरकारच्या वतीने, भारतीय मध्यवर्ती बँक काय करते? केंद्र सरकारच्या वतीने हे राजकोष पत्रे जारी करते. आणि हे जारी केलेले अल्प मुदतीची प्रतिभूती कशा मुदतीची प्रतिभूती आहे? अल्प मुदतीची प्रतिभूती आहे. तर राजकोष पत्रे म्हणजे काय? तर भारतीय मध्यवर्ती बँकेने केंद्र सरकारच्या वतीने हे जारी केलेले असते आणि अल्प मुदतीची काय असते? प्रतिभूती असते. आणि जी सरकारच्या अल्प मुदतीच्या निधीची गरज भागविण्यासाठी वितरित केली जातात. आणि जी सरकारच्या ज्या अल्प मुदतीच्या निधीची गरज असते आणि ही गरज भागविण्यासाठी वितरित केली जातात. राजकोष पत्रांना 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस याची मर्यादा असते. या राजकोष पत्रांना कशी मर्यादा असते? तर 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस याची मर्यादा असते. आणि ही पत्रे बँक असेल, व्यक्ती, कंपनी, संस्था इत्यादींना विक्री केली जाते. राजकोष पत्रे कोणाकडे विक्री केली जातात? तर बँक, व्यक्ती तसेच कंपनी आणि संस्था इत्यादींना विक्री केली जाते. ही पत्रे मुक्त हस्तांतरणक्षम असतात. ही पत्रे कशी असतात? मुक्त हस्तांतरणक्षम असतात. लक्षामध्ये? तसेच राजकोष पत्राची किमान किंमत रुपये 25,000 किंवा रुपये 25,000च्या पटीत असू शकते. बघा, या राजकोष पत्राची किंमत किती असते? तर रुपये 25,000 किंवा रुपये 25,000च्या पटीत असू शकते. याची विक्री सूट देऊन केली जाते. आणि याची विक्री कशी केली जाते?
तर याची विक्री सूट देऊन केली जाते आणि मात्र परतफेड दर्शनी किमतीला केली जाते आणि यास शून्य व्याज बंधपत्र असेही म्हणतात। याची जी परतफेड आहे ती दर्शनी किमतीला केली जाते आणि यास शून्य व्याज बंधपत्र असेही म्हणतात। यास शून्य व्याज बंधपत्र असे सुद्धा याला म्हणतात। तसेच नंतरचे साधने आहे व्यापारी विपत्र किंवा हुंडी। तर व्यापारी विपत्राला व्यापारी हुंडी असे म्हणतात। व्यापारी जे विपत्र असतं त्याला दुसरं नाव काय आहे, व्यापारी हुंडी सुद्धा याला असे म्हटलं जातं। याला व्यापारी हुंडी सुद्धा म्हणतात। कशाला, तर व्यापारी विपत्राला व्यापारी हुंडी असे ही म्हणतात। तसेच ही हुंडी विक्रेता खरेदीदारावर तयार करतो आणि ही हुंडी कशी तयार केली जाते, तर ही हुंडी विक्रेता खरेदीदारावर तयार करतो। याद्वारे खरेदीदारावर मालाच्या किमती एवढी विपत्र किंवा पावती बनवून उधारीवर वस्तूची विक्री केली जाते आणि यासाठी अल्प मुदत असते। यासाठी मुदत कशी असते, अल्प मुदत असते, दीर्घ मुदत नसते। तसेच सामान्यतः 90 दिवस आणि सहजपणे हस्तांतरित केले जाऊ शकते। सामान्यतः 90 दिवस आणि सहजपणे हस्तांतरित केले जाऊ शकते। जेव्हा विक्रेत्याला पैशाची गरज असेल त्यावेळी बँकेत जाऊन व्यापारी विपत्र वटू शकतो। जेव्हा विक्रेत्याला पैशाची गरज असेल त्यावेळी बँकेत जाऊन व्यापारी विपत्र वटू शकतो। व्यापारी तेव्हा बँकेत जाऊन काय करू शकतो, व्यापारी विपत्र वटू शकतो। आणि लक्षामध्ये कोण, विक्रेत्याला जेव्हा पैशाची गरज असेल त्यावेळी तो काय करू शकतो, बँकेत जाऊ शकतो। बँकेत जाऊन काय करू शकतो, तर बँकेत जाऊन व्यापारी विपत्र वटू शकतो। जेव्हा व्यापारी विपत्र व्यापारी बँकेद्वारे स्वीकारले जाते तेव्हा व्यापारी विपत्र हे व्यावसायिक विपत्र म्हणून ओळखले जाते। बघा, जेव्हा व्यापारी जे विपत्र असते आणि व्यापारी बँकेद्वारे स्वीकारले जाते तेव्हा व्यापारी विपत्र हे व्यावसायिक विपत्र म्हणून ओळखले जाते। आणि विपत्राची मुदत पूर्ण होईपर्यंत बँक कितीही वेळ विपत्र परत कसर देऊन वटवू शकतात। बघा, विपत्राची मुदत पूर्ण होईपर्यंत बँक कितीही वेळ विपत्र परत कसर देऊन वटवू शकतात। लक्षात। नंतरची साधने आहे व्यापारी पतपत्र। नंतरचे कोणती साधने आहेत, व्यापारी पतपत्र। तर ही असुरक्षित असणारी वचन चिठ्ठी आहे। व्यापारी पतपत्र ही काय आहे, तर असुरक्षित असणारी वचन चिठ्ठी आहे। तसेच ज्याची मोठ्या कंपन्या विक्री करतात आणि ह्या व्यापारी पतपत्राची विक्री कोण करतात, ह्या वचन चिठ्ठीची, तर वचन चिठ्ठीची विक्री ह्या मोठ्या कंपन्या विक्री करतात। अखिल भारतीय वित्तीय संस्था जसे की सीडीबी तसेच सिडबी आहे, सिडबी, एक्झिम बँक इत्यादी आणि प्राथमिक विक्रेते जे ठराविक कालावधीच्या जसे की व्यापारी पतपत्र विक्री करतात, जसे की 7 दिवसापासून ते जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत। व्यापारी पतपत्राची खरेदी किंमत किती आहे बघा, रुपये 5 लाख आणि रुपये 5 लाखाच्या पटीत असते। ह्या व्यापारी पतपत्राची किंमत किती असते, तर पतपत्राची खरेदी किंमत किमान 5 लाख आणि रुपये 5 लाखाच्या पटीत असते। हे दर्शनी किमतीवर सूट देऊन विकले जाते आणि दर्शनी किमतीवर काय केले जाते, सूट देऊन विकली जाते। जी दर्शनी किंमत आहे या दर्शनी किंमतीवर सूट देऊन हे विकले जाते। आणि सर्वसाधारण बँक ठेवीपेक्षा जास्त परतावा देते। सर्वसाधारण बँक काय करते, तर ठेवीपेक्षा जास्त परतावा देते व जास्त तरलता असते। जास्त परतावा देते आणि जास्त तरलता असते। व्यक्ती असेल, बँका असेल आणि म्युच्युअल फंड कंपनी इत्यादी व्यापारी पतपत्रात गुंतवणूक करतात। बघा, व्यक्ती, बँका, म्युच्युअल फंड कंपनी इत्यादी काय करतात, तर या व्यापारी पतपत्रामध्ये गुंतवणूक करतात।
नंतरचं साधने आहे ठेव प्रमाणपत्र. तर व्यावसायिक बँका आणि वित्तीय संस्था ठेवी प्रमाणपत्राची विक्री करतात. ज्या व्यावसायिक बँका असतात तसेच वित्तीय संस्था असतात तर या काय करतात, ठेव प्रमाणपत्राची विक्री करतात. आणि या असुरक्षित वचन चिठ्ठी आहेत. सुरक्षित वचन चिठ्ठी आहे का? नाही. तर या असुरक्षित वचन चिठ्ठी आहे. आणि बँकेमध्ये ठराविक मुदतीसाठी विशिष्ट व्याजदरावर ठेव ठेवल्यानंतर मिळणारी ही पावती असते. बँकेमध्ये ठराविक मुदतीसाठी विशिष्ट व्याजदरावर काय करावं लागते, ठेव ठेवावी लागते. आणि ठेव ठेवल्यानंतर मिळणारी ही काय असते, पावती असते. जेव्हा ठेव ठेवील आणि या ठेव ठेवल्यानंतरच ही मिळणारी पावती असते. जर ठेवच ठेवली नाही तर पावती मिळेल का? नाही. तर बँकेमध्ये ठराविक मुदतीसाठी ठेव ठेवल्यानंतर विशिष्ट व्याजदरावर ठेव ठेवल्यानंतर मिळणारी ही काय असते, पावती असते. आणि किमान रुपये 1,00,000 किंवा रुपये 1,00,000च्या पटीतील रकमेसाठी याचे वाटप केले जाते. बघा, किमान 1,00,000 रुपये किंवा रुपये 1,00,000च्या पटीतील रकमेसाठी याचे वाटप केले जाते. तसेच हे दर्शनी मूल्याला सूट देऊन विक्री केली जाते. तसेच हे कशी विक्री केली जाते, तर हे दर्शनी मूल्याला सूट देऊन विक्री केली जाते. आणि त्याची मुदत 7 दिवसापासून 1 वर्षापर्यंत असते. मुदत किती असते, तर 7 दिवसापासून 1 वर्षापर्यंत याची मुदत असते. आणि जर वित्तीय संस्थेने ठेव प्रमाणपत्र विक्री केले असेल तर त्याची मुदत 3 वर्षे असू शकते. बघा, ज्या वित्तीय संस्था असतात आणि या वित्तीय संस्थांनी जर हे ठेव प्रमाणपत्र विक्री केले असेल तर त्याची मुदत कशी असते, तर त्याची मुदत ही 3 वर्ष असू शकते. ठेव प्रमाणपत्र व्यक्ती असेल, कंपनी असेल इत्यादी खरेदी करतात. ठेव प्रमाणपत्र हे कोण खरेदी करतं, तर व्यक्ती आणि कंपनी इत्यादी काय करतात, हे ठेव प्रमाणपत्र खरेदी करतात. तर नंतरचं आहे साधने, तर ते म्हणजे सरकारी प्रतिभूती. तर सरकारी आणि निमसरकारी संस्था विक्री योग्य कर्ज प्रतिभूती विक्रीस करतात. आणि जे सरकारवर मागणी आणि दाव्याचे दर्शक असतात त्यांना सरकारी प्रतिभूती म्हणतात. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्था असेल, उदाहरणार्थ महानगरपालिका, तर महानगरपालिका इत्यादी हे या प्रतिभूती विक्रीस काढतात. ज्या महानगरपालिका असतात ते ह्या प्रतिभूती काय करतात, विक्रीस काढतात. आणि या प्रतिभूती सुरक्षित प्रतिभूती म्हणून ओळखल्या जातात. आणि या प्रतिभूती कशा असतात, सुरक्षित प्रतिभूती म्हणून ओळखल्या जातात. असुरक्षित प्रतिभूती म्हणून ओळखल्या जातात का? नाही. तर या प्रतिभूती सुरक्षित प्रतिभूती म्हणून ओळखल्या जातात. आणि याचे कारण काय आहे, तर त्याची परतफेड करण्याची सरकारद्वारे हमी दिलेली असते. त्याची परतफेड ही सरकारद्वारे हमी दिली जाते. बघा, त्याची परतफेड ही कोणाद्वारे हमी दिली जाते, तर सरकारद्वारे हमी दिली जाते. म्हणून त्यांना सुरक्षित प्रतिभूती म्हणून ओळखले जाते. तर ह्या प्रतिभूती कशा असतात, सुरक्षित असतात आणि त्या सरकारद्वारे परतफेडीची त्यांची हमी दिलेली असते. लक्षामध्ये. तर नंतर आहे रिझर्व्ह बँकेच्या पुनर्खरेदी कराराचा दर. बघा, रेपो किंवा पुनर्खरेदी करार हे असे करार आहे आणि ज्यामध्ये विक्रेता त्याच्या विक्री केलेल्या प्रतिभूती भविष्यात जास्त किमतीस पुनर्खरेदी करण्याचा करार करतो. म्हणजेच काय सांगितलं त्यामध्ये, की रेपो किंवा पुनर्खरेदी करार हे असे करार ज्यामध्ये विक्रेता त्याच्या विक्री केलेल्या प्रतिभूती भविष्यात जास्त किमतीस पुनर्खरेदी करण्याचा करार असतो. म्हणजे विक्रेता काय करतो, त्याने विक्री केलेल्या ज्या प्रतिभूती असतात त्या भविष्यामध्ये जास्त किमतीस पुनर्खरेदी करण्याचा हा काय असतो, करार असतो. आणि भारतीय रिझर्व्ह बँक आणि व्यावसायिक बँकेमध्ये असे करार होतात. आणि असे करार कोणामध्ये होतात, तर भारतीय रिझर्व्ह बँक आणि व्यावसायिक बँकेमध्ये असे करार होतात. आणि रेपो दर हा असा दर आहे ज्या दराने बँक रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. आणि रिझर्व्ह रेपो दर हा असा दर आहे की ज्या दराने RBI बँकेकडून कर्ज घेते. आणि अर्थव्यवस्थेतील निधीच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक कराराचा उपयोग
करते. लक्षामध्ये. आणि हे करार सर्व नाणे बाजारातील गुंतवणुकीतील सर्वात तरल असतात आणि याची मुदत 24 तासापासून ते काही महिन्यापर्यंत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वित्तीय बाजार या पाठातील नाणे बाजारामधील महत्त्वाचे भागीदार तसेच नाणे बाजाराची साधने याचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.